नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पहिली बातमी आहे, केंद्रात राज्यात महानगरपालिकेत महायुतीचं सरकार, मग हद्दवाढ का नाही? कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचा सवाल। हद्दवाढीसाठी नूतन महापौर रूपाराणी निकम यांनी पुढाकार घेण्याची केली मागणी। हद्दवाढीच्या मागणीचे मला गांभीर्य आहे। हद्दवाढ हा कोल्हापूर शहरवासियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटला पाहिजे। येत्या 8 दिवसात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही महापौर रूपाराणी निकम यांनी सर्वपक्षीय नागरिक कृती समितीला दिली। शहर हद्दवाढ कृती समितीची बैठक महापौर निकम यांच्यासोबत झाली। महापौरांनी हद्दवाढ करण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। राज्यातील इतर शहरांची 3 ते 4 वेळा हद्दवाढ झाली। कोल्हापूरची 45 वर्षात 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही। सत्ताधारी नेत्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर हद्दवाढ करण्याचे आश्वासन दिले होते। केंद्रात, राज्यात आणि मनपातही महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे महापौर रूपाराणी निकम यांनी आता पुढाकार घ्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने केली। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिकेत बैठक झाली। यावेळी उपस्थितांनी हद्दवाढ संदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्या। मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरकरांना शब्द दिला होता, अख्खं गाव म्हणतंय हद्दवाढ करा, मग का होत नाही याचे गुपित मलाही समजलेले नाही, असे सांगत माझ्या पातळीवरील हद्दवाढीच्या अनुषंगाने गेले 4 दिवसांपासून ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधण्याचे काम सुरू आहे। कृती समितीने यासाठी सहकार्य करावे, असंही महापौर निकम यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली होती। त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला, मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही। सरकारने आता कोल्हापूर शहरवासियांचा अंत न पाहता हद्दवाढीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही इंदुलकर यांनी केली। यावेळी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। पुढील बातमी आहे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पुरस्कार जाहीर। उद्या शुक्रवारी होणार पुरस्कार वितरण। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांची प्रातिनिधिक शिखर संघटना असून गेल्या 42 वर्षापासून व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक यांच्या प्रगतीसाठी तसंच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करीत आहे। उद्योग व व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी व्यापारी उद्योजकांना गौरवण्याची परंपरा 2018 सालापासून सुरू आहे। त्याप्रमाणे कैलासवासी शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शिवाजीराव देसाई यांचे कार्य व माहिती होणे तसेच चेंबरची स्थापना करून व्यापार व उद्योगाला न्याय दिला याचे स्मरण होण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो। त्याचबरोबर इतर विविध पुरस्कार देखील वितरण करण्यात येत असतात। त्यानुसार या वर्षीचा कैलासवासी शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार सुनीत परीख यांना देण्यात येणार आहे, तर कैलासवासी परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार नलिनी नेने, कैलासवासी वर्दीभाई परीख व्यापार पुरस्कार विवेक शेटे, त्याचबरोबर कैलासवासी आमदार चंद्रकांत जाधव नवव्यापार उद्योग पुरस्कार दुर्गेश तोडकर आणि प्रताप पाटील यांना देण्यात येणार आहे। शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब, खासबाग, कोल्हापूर येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। पुढील बातमी आहे, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय या गगनभेदी जयघोषाने कोल्हापूर जिल्हा दुमदुमून गेला आहे। निमित्त होतं शिवजयंतीचा। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती पारंपरिक आणि जल्लोषी वातावरणात साजरी झाली। जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यांवरही जय भवानी जय शिवाजीचा जयघोषात शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले। तसंच भगवे ध्वज आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणुका काढण्यात आल्या, त्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते। कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। तसंच विविध मंडळांच्या संस्थांच्या तालमींच्या शिवभक्तांनी ठिकठिकाणी फुलांनी सजवलेल्या पाळण्याचे पूजन करून जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा केला।
उपनगरासह विविध मंडळांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. पुढील बातमी आहे, राज्यसभेसाठी महाराष्ट्रात राजकीय मोर्चे बांधणी. भाजप 5 जागांसाठी सज्ज. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज्यातील राजकारण तापले असून महाराष्ट्रातून 7 जागांसाठी राज्यसभा निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर भाजप 7 पैकी 5 जागा जिंकण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची जागाही या समीकरणात महत्त्वाची मानली जात आहे. उमेदवारीसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह 7 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे. राज्यातील ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. पुढील बातमी आहे, सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 35 आमदारांचा पाठिंबा. सह्या न करणारे ते आमदार कोण? राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडावे यासाठी पक्षातील 35 आमदारांनी समर्थन दर्शवत सह्या केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र सर्व आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिलेला नाही असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पक्षातील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सह्या का केल्या नाहीत हा संशोधनाचा विषय असल्याचे म्हटले. 35 आमदारांनी सह्या केल्या आहेत. ज्यांनी सह्या केल्या नाहीत ते कोण आणि त्यांनी नकार का दिला हे स्पष्ट व्हायला हवे असे ते म्हणाले. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी 26 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होईल अशी माहिती दिली होती. मात्र यापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोपही झाले होते. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुढील बातमी आहे, शिवनेरीवर शिवजयंतीला गालबोट. चेंगराचेंगरीत महिला, मुलांसह अनेक शिवभक्त जखमी. शिवनेरी किल्ला येथे शिवजयंती उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त जमले होते. वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अंबरखान्याच्या परिसरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत महिला व लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं? मध्यरात्रीपासूनच गडावर जाणाऱ्या मार्गावर प्रचंड गर्दी होती. हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या अरुंद मार्गावर एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक जमल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याचीही चर्चा आहे. या परिस्थितीमध्ये नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी प्रभावी गर्दी नियंत्रण, स्वतंत्र प्रवेश निर्गमन व्यवस्था आणि कडक बंदोबस्ताची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. पुढील बातमी आहे, राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालून धमकीच्या व्हिडिओने खळबळ. 25 खासदारांचाही उल्लेख. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्वतःला करणी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने हा इशारा दिल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा उल्लेख करत काँग्रेसच्या 25 खासदारांवर कारवाई न झाल्यास त्यांनाही गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या विधानानंतर संताप वाढल्याचा दावा त्या व्यक्तीने केला आहे. दरम्यान काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. हा उघड धमकीचा प्रकार असून अद्याप गुन्हा दाखल किंवा अटक का झाली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस प्रवक्ते प्रवन खेरा यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी दखल घेतली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे, जागतिक टेक समिट 2026 AI नियमनासाठी ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय कराराची शक्यता. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या जागतिक टेक समिट 2026चा आजपासून प्रारंभ झाला आहे. या समिटमध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि त्यातून निर्माण होणारे धोके यावर चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जगातील 20हून अधिक प्रमुख देश AIच्या सुरक्षित वापरासाठी एका जागतिक करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. यामुळे डीपफेक आणि सायबर गुन्ह्यांचा आळा बसण्यास मदत होईल. भारताचे प्रतिनिधित्व करणारे तंत्रज्ञान मंत्री या बैठकीत डिजिटल सुरक्षा आणि मानवी हक्क यांचा समतोल कसा राखता येईल यावर भारताची भूमिका मांडणार आहेत.
या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.